नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण प्रकरण 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष यामध्ये भाग 2 1857चा स्वातंत्र्य लढा या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागे ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांचा असंतोष, राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक अशी त्या कारणांचा आढावा आपण आता घेणार आहोत. सर्वप्रथम या मुद्द्यावर कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या प्रश्नाचा विचार आपण करूया. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचं सविस्तर उत्तर लिहायचं. ह्या मुद्द्यावरती प्रश्न बघा, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा. 5 गुणांसाठी असा प्रश्न आहे. त्यामध्ये मुद्दे दिलेले असतील: ब्रिटिश सैन्यातील असंतोष, दुसरा मुद्दा आहे संस्थानिकांमध्ये असंतोष, तिसरा आहेत आर्थिक कारणे, चौथा मुद्दा आहेत धार्मिक कारणे आणि 5वा मुद्दा आहेत तात्कालिक कारण म्हणून विचारला जाऊ शकतो किंवा काडतूस प्रकरण म्हणून विचारला जाऊ शकतो. तर यापैकी कुठलेही 3 मुद्दे दिले जातील, ते 3 मुद्दे लिहायचे. आपण पहिला मुद्दा बघूयात, ब्रिटिश सैन्यातील असंतोष. आता ब्रिटिश सैन्यामध्ये भारतीय सैनिकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं आणि तरी सुद्धा ब्रिटिश फौजेमध्ये भारतीय सैनिकांना अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्यांच्यावर अनेक प्रकारची बंधनं लादलेली होती आणि त्यामुळे भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला. सैनिकांवर अनेक प्रकारची बंधनं लादल्यामुळे तसंच भारतीय सैनिकांच्या भत्त्यामध्ये, वेतनामध्ये कपात केलेली होती. भारतीय सैनिकांना समुद्र पर्यटनाची सक्ती केलेली होती. इतकंच नाही तर बदल्यांमध्ये देखील भेदभाव केला जात होता, पक्षपात केला जात होता. म्हणूनही भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला होता. भारतीय सैनिकांचा कवायतीच्या वेळी अपमान केला जात होता. अर्वाच्य भाषेमध्ये त्यांच्याशी बोललं जात होतं. ही दर्जाची वागणूक त्यांना दिली जात होती. इतकंच नाही तर भारतीय सैनिकांना वरिष्ठ पदांवर बढती केलं जात नव्हतं, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची बढती मिळत नव्हती. म्हणजे अशा अनेक कारणांमुळे भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला होता आणि म्हणून हे भारतीय सैनिक या कारणाने नाराज असल्यामुळे, असंतुष्ट असल्यामुळे त्यांनी 1857च्या उठावामध्ये भाग घेतला होता. त्यानंतर पुढचं कारण आहे संस्थानिकांमध्ये असणारा असंतोष. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने दत्तक वारसा हक्क नामंजूर केल्यामुळे संस्थानिकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. सातारा, जैतपूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी ही संस्थानं डलहौसीने दत्तक वारसा हक्क नामंजूर या कारणाने खालसा केली होती. संस्थानं खालसा केल्यामुळे संस्थानांमधील सैनिक बेकार झाले होते आणि त्याचा परिणाम शेतीवर झाला होता. म्हणजे शेतीवर अतिरिक्त भार पडलेला होता सैनिकांचा. इतकंच नाही तर संस्थाने खालसा करण्याबरोबर ब्रिटिशांनी वतनं देखील जप्त केली होती. त्यामुळे नाराज असणारा स्थानिक वर्ग मोठा होता आणि म्हणून नाराज असलेल्या या स्थानिक वर्गाने संस्थानिकांनी देखील आणि स्थानिक लोकांनी देखील 1857च्या उठावामध्ये भाग घेतला होता. त्यानंतर पुढचं कारण सांगता येईल 1857च्या उठावाचं आर्थिक कारण. यामध्ये भारतीय परंपरेचा, येथील पीक पद्धतीचा आणि हवामानाचा विचार न करता भारतामध्ये कायमधारा पद्धती, रयतवारी पद्धती, महालवारी पद्धती अशा वेगवेगळ्या महसूल गोळा करण्याच्या पद्धती इंग्रजांनी राबवल्या होत्या की जेणेकरून जास्तीत जास्त महसूल भारतीयांकडून वसूल करता येईल. त्याचा परिणाम शेतकरी दरिद्री होत गेले. पूर्वी शेतसारा वस्तू रूपात भरता येत होता, मात्र आता इंग्रजांच्या काळामध्ये तो रोख स्वरूपात भरावा लागत होता आणि त्यातच नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी आपत्ती यासारखे प्रसंग उद्भवत होते. दुष्काळ, साथीचे रोग या प्रसंगी देखील महसूल माफ केला जात नव्हता. इतकंच नाही तर महसूल भरण्यासाठी वाढीव दिवस सुद्धा वाढून मिळत नव्हते.
तो वेळेवरच भरावा लागत होता. परिणामी शेतकरी आपल्या शेती, आपली जमीन वाचवण्यासाठी कर्ज घेऊन महसूल भरत होता. आणि मग असं कर्ज वाढत जाऊन शेतकरी कर्जबाजारी बनलेला होता. म्हणून हा शेतकरी असंतुष्ट होता, नाराज होता. शेतसारा भरण्यासाठी शेतकऱ्यांना सावकार आणि सरकारच्या कचाट्यात शेतकरी अडकत होता. सावकाराकडनं कर्ज घ्यावं लागत होतं. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी जमिनी विकू लागला. जमीन विक्रेय वस्तू बनली आणि त्यामुळे त्याचं उदरनिर्वाहाचं साधनच हिरावून घेतलं गेलं. इंग्रज मळेवाल्यांनी तर येथे नगदी पिकं घ्यायला सुरुवात केली. बिहारमधील ब्रिटिश मळे मालक शेतकऱ्यांवर नीळ लागवडीची सक्ती केली आणि कमी रक्कम ते पिकाच्या मोबदल्यात देत असत. कमीत कमी किमतीत शेतकऱ्यांकडनं माल खरेदी करत असत. नगदी पिकांच्या लागवडीचा फायदा ब्रिटिशांना होत होता. म्हणजे शेतकऱ्यांना कमी फायदा आणि ब्रिटिशांना जास्त फायदा नगदी पिकांच्या लागवडीचा होत होता. निळीच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची अवस्था तर खूप भयानक होती, भीषण होती. सार्वत्रिक बेकारी होती, असंतोष, अविश्वास यांनी भारतभर सामान्य जनतेचं, सर्वसामान्य लोकांचं जगणं अवघड केलेलं होतं, असह्य केलेलं होतं. आणि म्हणून या सगळ्या कारणांमुळे भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिशांबद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. आणि मग ह्या नाराज शेतकऱ्यांनी किंवा नाराज असलेल्या भारतीयांनी 1857च्या उठावामध्ये हिरिरीने भाग घेतलेला दिसून येतो. त्यानंतर पुढचं कारण सांगता येईल धार्मिक कारणे. कंपनी सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतरं केली जात. राज्यकारभाराच्या माध्यमातून कंपनी सरकार धर्म बुडवेपणा करत आहेत अशी समजूत लोकांच्या मनामध्ये मूळ धरायला लागली होती. की इंग्रज आपला धर्म बुडवायला आले की काय, असं भारतीयांना वाटू लागलेलं होतं. सतीबंदीसारख्या प्रथा इंग्रज सरकारने कायद्याने बंद केल्या होत्या. त्यामुळे भारतीय समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या. इतकंच नाही तर इंग्रज भारतीयांच्या रूढी परंपरांवर आघात करत आहेत अशी भारतीयांची भावना त्या काळामध्ये निर्माण झाली होती. परंपरेनुसार हिंदू धर्मात निषिद्ध मानले जात असलेले समुद्र पर्यटन भारतीय सैनिकांना इंग्रजांनी सक्तीचे केलेले होते. त्यामुळे भारतीय सैनिकही नाराज झालेले होते, त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला होता. जी नवीन काडतुसं सैन्याला दिली गेली होती त्या नवीन काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावलेली होती. ते काडतूस वापरण्यापूर्वी दाताने तोडावं लागत होतं. भारतीय सैनिकांना आपल्या तोंडाचा स्पर्श अशा काडतुसांना व्हावा ही कल्पनाच मुळात धर्मसंकटामध्ये टाकणारी होती. आणि मग त्यामुळे हे आवरण तोडण्यासाठी काडतुसांचं तोंडाचा दातांचा वापर करावा लागत होता आणि म्हणून त्यामुळे भारतीय सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि त्यातून इंग्रजांबद्दल द्वेष भावना, तिरस्कार त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. आणि म्हणून हे काडतूस प्रकरण काय आहे किंवा हेच काडतूस प्रकरण म्हणजेच 1857च्या उठावाचं ते तात्कालिक कारण ठरलेलं की 1856 साली कंपनी सरकारने सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड नावाच्या बंदुका आणि काडतुसं दिली होती. या काडतुसांची आवरणं दाताने तोडावी लागत होती आणि या काडतुसांना जे आवरण होतं त्याला गाय आणि डुक्कर यांची चरबी लावलेली आहे अशी बातमी सैनिकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. धर्मसंकटात टाकणाऱ्या काडतुसांचा वापर करायला सैनिकांनी स्पष्ट नकार दिला आणि म्हणून मार्च 1857 मध्ये बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी ह्या असंतोषाला तोंड फोडलं. इंग्रजांनी नंतर मंगल पांडे यांना पकडलं आणि त्यांना फाशी दिलं. मंगल पांडे यांना फाशी दिल्यामुळे भारतीय सैनिकांमधील असंतोष अधिकच वाढला आणि खऱ्या अर्थाने उठावाला सुरुवात झाली. आणि म्हणून यावरही 5 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. सविस्तर उत्तर लिहामध्ये की बराकपूर येथे झालेल्या उठावाचे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात कसे रूपांतर झाले ते सविस्तर लिहा. बराकपूर छावणीतून उठावाला सुरुवात झाली आणि म्हणून मार्च 1857 मध्ये बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला सर्वप्रथम तोंड फोडले. इंग्रजांनी मंगल पांडे यांना फाशी दिली, त्यामुळे सैनिकांमधील असंतोष वाढला.
या घटनेच्या पाठोपाठ लखनौच्या शिपायांनी उठाव केला. मेरठ येथील घोडदळाच्या कंपन्यांनी उठाव केला. या सगळ्या धामधुमीमध्ये इंग्रजांना ठार मारणं, त्यांच्या कुटुंबियांना धडा शिकवणं, प्रसंगी कत्तली करणं, घरं जाळणं, इंग्रजी कार्यालय उद्ध्वस्त करणं, ऑफिसेस उद्ध्वस्त करणं असे प्रकार सुरू झाले आणि सगळे शिपाई दिल्लीच्या दिशेने चालून गेले. मग या उठावाचं नेतृत्व किंवा उठावातील सहभाग या घटकावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केलेल्यांचं योगदान स्पष्ट करा. 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1857च्या लढ्याचं नेतृत्व कोणी कोणी केलंय, त्यांच्या कार्याचा आढावा यातनं घ्यायचा आहे. अनेक संस्थानिक आणि अनेक सेनानींनी हे नेतृत्व केलेले. मग त्याच्यामध्ये नेतृत्व करणाऱ्यांमध्ये आपल्याला मुघल बादशाह बहादूर शाह यांचं योगदान बघता येईल की इंग्रजांनी मंगल पांडे यांना फाशी दिलं, त्यामुळे सैनिकांमधील असंतोष वाढला होता. या घटनेच्या पाठोपाठ लखनौच्या शिपायांनी उठाव केला. मेरठ येथील घोडदळाच्या कंपन्यांनी उठाव केला. लखनौ आणि मेरठहून आलेल्या उठावातील सैनिकांनी 12 मे 1857 रोजी दिल्ली जिंकून घेतली. उठावाचं नेतृत्व बहादूर शाहकडे सोपवून त्याला शहनशाह-ई-हिंदुस्तान बनवले. 1857चे नेतृत्व मुघल बादशहाच्या हाती असलं तरी प्रत्यक्षात मात्र ते नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, मौलवी अहमद उल्ला, कुंवर सिंह आणि सेनानी बख्त खान यांनी केलेलं होतं. म्हणजे नामधारी बहादूर शाहकडे ते नेतृत्व असलं तरी प्रत्यक्ष नेतृत्व हे सगळे करत होते. दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी बख्त खानाने स्वतःकडे घेतली. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी येथील आणि पश्चिम बिहारच्या भागातील उठावाचे स्वरूप खूप उग्र स्वरूपाचं होतं, आक्रमक स्वरूपाचं होतं. 27 मे 1857 रोजी दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीला आलं. दिल्ली हस्तगत करण्यासाठी म्हणजे ते मिळवण्यासाठी इंग्रजांनी आपली सगळी शक्ती पणाला लावली. ह्या युद्धामध्ये ब्रिगेडियर जॉन निकोलस मारला गेला. सर जॉन लॉरेन्स आणि शीख फलटणीमुळे ब्रिटिशांनी दिल्ली जिंकली. ब्रिटिश जनरल हडसनने बहादूर शाहला अटक केली आणि त्याला रंगूनला पाठवले, ब्रह्मदेशातील. बहादूर शाह येथे ते याचे रंगून या ठिकाणीच 1862 मध्ये निधन झाले. त्यानंतर बिहारमधील जमीनदार कुंवर सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी उठाव केला. पश्चिम बिहारमधील हा जमीनदार कुंवर सिंह याला झारखंड मधील हजारीबाग, ओडिसातील देवगड, संबळपूर येथे चांगला प्रतिसाद मिळाला उठावामध्ये. त्यानंतर नानासाहेब पेशवे यांनी कानपूर या ठिकाणून उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. इंग्रज सेनापती हॅवलॉक हा कानपुरामध्ये दाखल झालाय. नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी कानपूर स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी झाला. ब्रिटिश सैन्याचा मुख्य कमांडर सर कॉलिन कॅम्पबेल याने तात्या टोपेंचा पराभव केला आणि कानपूर परत मिळवलं. अखेरीस त्यांनी नेपाळमध्ये वास्तव्य केले. त्यानंतर तात्या टोपे कानपूर ताब्यात ठेवण्यात अपयश आल्यामुळे कॅम्पबेलने त्यांचा पराभव केल्यामुळे ते झाशीच्या राणीच्या मदतीला गेले, राणी लक्ष्मीबाईंच्या मदतीला गेले, पण सर ह्यू रोजने त्यांचा पराभव केला त्या ठिकाणी देखील. ग्वालियरचा सरदार मानसिंह याने विश्वासघाताने तात्या टोपेंना इंग्रजांच्या हवाली केलं आणि त्यानंतर इंग्रजांनी त्यांना 1859 मध्ये फाशी दिलं. त्यानंतर झाशी या ठिकाणाहून झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी उठावाचं नेतृत्व केले. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हे तिघही एकत्र आले आणि एकत्रितरित्या त्यांनी उठावाचं नेतृत्व केलंय. सर ह्यू रोज यांनी झाशीला वेढा घातला आणि राणी लक्ष्मीबाई यांचा पराभव केला. ब्रिटिशांनी कालपी जिंकलं. कालपीच्या लढाईत राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण आलेले. अशा रीतीने
तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, पश्चिम बिहारचा जमीनदार कुंवर सिंह किंवा मोगल बादशाह बहादूर शहा यांनी 1857च्या उठावाचे नेतृत्व केलेलं दिसून येतं. त्यानंतर काही ठिकाणातून 1857च्या उठावाचं नेतृत्व केलेलं दिसून येतं. त्यामध्ये अवधच्या बेगम हजरत महल यांनी अवध परिसरामध्ये उठाव केलेला दिसून येतो. मौलवी अहमद उल्ला याने हिंदी फौजेचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर नेपाळचा राजा जंग बहादूर गुरखाब हा पलटण घेऊन ब्रिटिशांच्या मदतीला गेला होता. कॉलिन कॅम्पबेलने लखनौ जिंकलं होतं. त्यानंतर वाराणसी, अलाहाबाद या ठिकाणी देखील उठाव झाले होते. टीप लिहासाठी वाराणसी, अलाहाबादचा उठाव 2 गुणांसाठी विचारलं जाऊ शकतं की गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग याच्या आदेशावरून मद्रासचा कर्नल नील वाराणसीवर चालून गेला. त्या ठिकाणच्या उठावात सैनिकांना जनतेचा पाठिंबा होता. या कर्नल नीलने तोफांचा मारा केला, अनेक कत्तली केल्या, लोकांना फासावर लटकवलं. वाराणसीची बातमी कळताच अहमदाबादच्या शिपायांनी देखील उठाव केला. युरोपियनांना सूड म्हणून ठार केलं त्यांनी. तेव्हा नीलने अहमदाबादला कूच केलं आणि भारतीयांची सरसकट कत्तल केली. म्हणजे इंग्रजांनी अशा प्रकारे अत्याचाराचा कळसच गाठला होता. त्याने सरसकट कत्तली करून उठाव मोडून काढलाय. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी उठाव घडून आलाय. तर या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1857च्या संग्रामामध्ये महाराष्ट्रातील उठाव याविषयी माहिती लिहा. महाराष्ट्रामध्ये सातारा येथे रंगो बापूजी गुप्ते यांनी उठाव घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. तो त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. गुप्ते यांच्या सहकार्यांना शिक्षा दिली गेली. त्यानंतर नरगुंदचे संस्थानिक बाबासाहेब भावे यांनी 1858 मध्ये उठाव केला. मुंबईतील कटाची कल्पना इंग्रजांना आली आणि त्यांनी कटवाल्यांना तोफेच्या तोंडी दिलं. खानदेशामध्ये भीमा नाईक, कजार सिंग यांनी 7 लाखांचा सरकारी खजिना लुटलाय. जळगाव जवळ अंबापाणी येथे भिल्ल आणि इंग्रजांच्यात लढाई झाली. त्यामध्ये भिल्लांचा पराभव झालाय. कित्येक भिल्लांना अटक केली. कितीतरी जणांवर लष्करी कोर्टात खटले चालवले आणि त्यातनं त्यांना फाशी दिलं गेलं. त्यानंतर कोल्हापूर येथे उठावाची बातमी पोहोचताच अगोदरच तयारीत असलेला रामजी शिरसाट यांनी सरकारी खजिना लुटला. कोल्हापूरच्या राजघराण्यातील चिमासाहेब यांनी उठावाचे नेतृत्व करायला सुरुवात केली. त्यांनी धारवाड, बेळगाव, कोल्हापूर येथे त्यांना काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला. म्हणजे जवळपास 1857चे स्वातंत्र्य युद्ध सव्वा वर्ष चालू होतं. दिल्ली, मेरठ, कानपूर, लखनौ, ग्वालियर इत्यादी ठिकाणी लावलेल्या हिंदी शिपायांची संख्या, लढलेल्या त्या हिंदी शिपायांची संख्या जवळपास 1 लाखाच्या आसपास जाईल एवढी मोठी होती. शस्त्रबळ, शौर्य, धैर्य यातही हिंदी शिपाई कुठेही कमी नव्हते. तरीही या लढ्यात भारतीयांना अपयश आले. या उठावामध्ये संस्थानिकांतून ते सामान्य जनतेने आणि समाजात सगळ्यांनी भाग घेतलेला होता. यावरून या उठावाची व्यापकता लक्षात येते. अशा रीतीने सगळ्यांनी भाग घेऊनही या 1857च्या उठावाला अपयश आलेले. यानंतर आपण पुढचा मुद्दा नकाशा या घटकावरील नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहा असा प्रश्न विचारला जातो. तर तो नंतरच्या तासिकेमध्ये बघणार आहोत.